इयत्ता 5वी, विषय मराठी. बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामाने कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे इजार जरा लांब झाले, चांगली 4 बोटं लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे अगं, इजार जरा 4 बोटं कमी करून टाकं घालतीस का? अहो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं, नीताच्या शाळेत जायचं, मला नाही जमणार. तुबे, इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? ही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, ए आई, इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? तू तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाके घालतो. सगळेजण आश्चर्याने पाहतात. मी इजार 4 बोटं कापली. मी पण. ग बया, मी पण इजार 4 बोटं कापली. आणि मी पण. चौघेही खळखळून हसतात.